3 स्टार्ट. बघा लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, स्पेरिकल मिरर पाहिलं होतं, डेफिनेशन बघितलं होतं. पेज नंबर 119 वाला डेफिनेशन पाहिलं होतं, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये फोकस काय होता, प्रिन्सिपल एक्सिस काय होता, हे सगळे वेगवेगळे टर्म आपण पाहिले होते. आता आपल्याला बघायचं आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर ज्या इमेज बनवतो. आता सगळ्यात पहिला प्रश्न सर, बेसिक 2 गोष्टी माहिती पाहिजे की सगळ्यात पहिले इमेज कुठं तयार होईल. तर इमेज या चॅप्टरमध्ये किंवा फिजिक्समध्ये इमेज तिथं तयार होते जिथे रिफ्लेक्टेड रेज काय होतात, मीट होतात. तर जिथं रिफ्लेक्टेड रेज मीट होतील तिथं इमेज तयार होईल, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट सर, इमेज कशावर, कुठं इमेज तयार होईल हे कशावर डिपेंड आहे. तर हे डिपेंड आहे सर पोझिशन ऑफ ऑब्जेक्टवर. ऑब्जेक्टला आपण कुठं ठेवलेलं आहे, जसं की मी इकडे एक बॉक्स बनवतो, पीओ म्हणजे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पीआय म्हणजे पोझिशन ऑफ इमेज, नेचर पहिले लिहितो साईज ऑफ इमेज आणि नंतर नटुरे म्हणजे नेचर ऑफ इमेज. ठीक आहे. मग आता एक मिरर बनवला, हा आहे आपला कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. इथं मी एक घेतो आपला प्रिन्सिपल एक्सिस, इथं आहे कॉन्केव्ह मिररचा फोकस आपल्याला माहिती रिफ्लेक्टेड रेज मीट होता तो पॉईंट. इकडं आहे सेंटर ऑफ कर्वेचर आणि एक ऑब्जेक्ट आहे सर इन्फिनिटीला, इनफायनाइट डिस्टन्स. आता इनफायनाइट डिस्टन्स म्हणजे रिअलवाला इन्फिनिटी नाही, युनिव्हर्सच्या बाहेर नाही जावं लागत त्याच्यात. इन्फिनिटी म्हणजे जर फोकल लेंथ 15 सेंटीमीटरची आहे आणि ऑब्जेक्ट जर 100 फूट दूर आहे तर ते होऊन इन्फिनिटी. मिररसाठी जो पॉईंट होऊन गेला इन्फिनिटीवर आहे. तर इनफायनाइट डिस्टन्सवरून जे पण रेज येतात ते पॅरेलल राहतात प्रिन्सिपल एक्सिसला. तर जितके पण पॅरेलल रेज राहतील ते आफ्टर रिफ्लेक्शन सर कुठे मीट होतील विपुल सर, फोकस. आफ्टर रिफ्लेक्शन ते सगळे रेज होत आहेत मीट कुठं, फोकसला. म्हणजे इनफायनाइट डिस्टन्सवर एक आपण ट्री जरी राहिलं तरी त्याची एक पॉईंट साईज इमेज बनवतो. 2 गोष्ट, रिफ्लेक्टेड रेज कुठं मीट होत आहे, फोकसवर. जिथं रिफ्लेक्टेड रेज मीट होतात तिथंच इमेज तयार होते. काय बोललो, जिथं रिफ्लेक्टेड रेज मीट होतात. आता ह्या पॉईंटला मीट होत आहे तर पॉईंट साईज वाली इमेज तयार होईल. म्हणजे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आहे ऍट, याच्यात मी पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आहे ऍट, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आहे ऍट इन्फिनिटी, इमेज कुठे बनते, ऍट फोकस. हे रिलेशन लक्षात ठेवा. साईज कशी आहे, पॉइंट साईज आहे सर, पॉइंट साईज इमेज एकदम छोटी. नेचर रिअल आहे कारण की रेज ऍक्च्युअल मध्ये मीट होत आहेत अँड इन्व्हर्टेड आहे. आता इन्व्हर्टेड का बघ ते पुढे सांगतो, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये समजेल आपल्याला. ही आहे आपली केस 1, केस नंबर 1. नंतर आपण बघतोय, समजा आपण केस 2 बघितली. केस 2 ऑब्जेक्ट हा आहे आपला कॉन्केव्ह मिरर. इथं ड्रॉ करतो मी प्रिन्सिपल एक्सिस, इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर हा इथं, आणि इथं आहे फोकस. आणि इथे एक ऑब्जेक्ट उभी केली मी, तर या ऑब्जेक्टची इमेज कुठं तयार होईल हा क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला परत तेच सांगतोय, जिथं रिफ्लेक्टेड रेज मीट होतात ना तिथंच इमेज तयार होते. मग तुम्ही म्हणणार सर या ऑब्जेक्टमधून किती रेज येत आहेत, नीट आहे का काय बोलतोय. मी सांगेल या ऑब्जेक्टमधून मिलियन्स ऑफ रेज येत आहेत, पण मी तेच रेज घेईल ज्यांचा मला आफ्टर रिफ्लेक्शन पाथ माहिती की रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते कुठं जातील. जसं की समजा एक रे घेतली पॅरलल, ही पॅरलल रे कुठून जाते आपल्याला ते ट्रेस करायचंय. ही घेतली पॅरलल रे कुठून पास होते रे, फोकस, बरोबर. मग ही झाली तुमची कुठली रे, आफ्टर रिफ्लेक्शन अशी जाते. ठीक आहे. नंतर आपण घेतलं दुसरी रे, कोणती घेणार, दुसरी कुठली माहिती आहे, दुसरी घ्या. फोकस मधून पास होते सर एक रे, फोकस मधून पास होते. फोकस मधून पास झालेली रे आफ्टर रिफ्लेक्शन पॅरलल जाते. तुम्ही म्हणणार हे कसं काय माहिती, अरे आपल्याकडे 3 रूल होते, पॅरलल, फोकस पॅरलल. मग आता ह्या रेज रिफ्लेक्ट होऊन कुठं मीट होत आहेत सर, ह्या मीट होत आहेत या पॉईंटला. म्हणजे ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती बनेल सर इथं बनेल. कशी इमेज आहे, उलटी इमेज आहे. 2 रेज तेच घ्यायचे ज्यांचा पूर्ण रस्ता माहिती आहे की सर असे जातील आणि असे येतील. कुठले, तुम्ही म्हणणार सर ही रे घ्या, सर ही रे, अरे मला हे नाही माहिती ना की आफ्टर रिफ्लेक्शन ही लाईट जाईल कुठं. मी म्हणून काय केलं, मी एक पॅरलल रेज घेतली,
एक एक पॅरलल रे घेतली, आफ्टर रिफ्लेक्शन फोकस मधून गेली आणि एक फोकस मधून घेतली जी पॅरलल झाली. ह्या पॉइंटला ते काय झाले, ह्या पॉइंटला ते झाले मीट, बरोबर आहे. तर ह्या पॉइंटला ते मीट झाले म्हणून इथे तयार होते सर उलटी इमेज. मग आता इथं म्हणेल मी बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, बिटवीन कुठं तयार होते इमेज बघा, बिटवीन या दोघांचा मध्ये, सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस, स्मॉल साइज, रियल आहे कारण की रेज ऍक्च्युअल मध्ये मीट होत आहे अँड इन्व्हर्टेड, बरोबर. आता बघा दुसरी केस कोणती घेणार. आता ऑब्जेक्टला आपल्याला अजून जवळ आणायचं आहे. ऑब्जेक्टला आपण आता काय करू, अजून जवळ आणू. हा मिरर, हा आपला पोल, हा फोकस आणि हा आहे सेंटर ऑफ कर्वेचर. पहिले इन्फिनिटीवर होती, मग आली बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, आता येणार आहे आपण एक्झॅक्ट सेंटर ऑफ कर्वेचरवर. समजा आता ऑब्जेक्ट आहे इथं, या इथं ऑब्जेक्ट उभी आहे. बोल आता इमेज कुठं फॉर्म होईल. सर इमेज तर तिथं फॉर्म होईल जिथं रिफ्लेक्टेड रेज मीट होतील. मग रिफ्लेक्टेड रेज कोणते कोणते रेज माहिती आहेत सर. एक पॅरललवाला जो रेज राहतो इन्सिडेंट तो फोकसमधून पास होतो आणि एक जो फोकसमधून पास होतो तो आफ्टर रिफ्लेक्शन काय होऊन जातो, तो होऊन जातो सर पॅरलल चालला गेला सर असा. मग इमेज कुठं बनते सर, इमेज तर ह्या पॉइंटला बनते आहे एक्झॅक्ट बिलो द सेंटर ऑफ कर्वेचर, म्हणजे ॲट सेंटर ऑफ कर्वेचरलाच इमेज बनते. मी सांगेल जर ऑब्जेक्ट ॲट सेंटर ऑफ कर्वेचरवर आहे तर इमेज कुठं बनवेल सर, सेंटर ऑफ कर्वेचरच बनेल आणि इमेजची साईज सेम राहील, सेम साईज, रियल आहे अँड इन्व्हर्टेड आहे. बघा इमेजची साईज बघा तुम्ही, साईजमध्ये आपल्याला एक पॅटर्न दिसतंय. इथं पॉईंट साईज, नंतर स्मॉल मोठी झाली थोडी, मग सेम. आता याच्यानंतर काय होईल, साईज इन्क्रीज होईल. जसं जसं आपण मिररकडे मूव्ह होऊ तसं तसं साईज काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. ही झाली आपली केस 3. केस 3 ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय. नेक्स्ट हॅलो, हां बोल, हां बोल बोल बोल. नाही नाही बोल ना बोल ना. हां बोल बोल. हां हां बराबर बराबर. नहीं स्टेट बोर्ड का ही है भाई. अरे उसको भेज देना यार, कर दूंगा उसका मैं. हाँ मैं कर दूंगा ना यार, बस करने को बोलो, भेज तू. मैं क्या बोल रहा हूँ उसको, तू बिंदास भेज, मैं करता बराबर. फिजिक्स का तो भी कर दूंगा मैं, ठीक है. देख बैच अगर बनेगा ना, मैं तेरे को 10 मिनट में करता. ठीक, चलो. बिटवीन याच्यासाठी क्रॅश कोर्स, फोकस अँड सेंटर कोर्स. आपण जवळ जातोय, ऑब्जेक्टच्या जवळ 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 जातोय. पहिले होतो कुठं, इन्फिनिटी, नंतर बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, नंतर ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, आता बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. याची इमेज कुठं बनेल सांगा. मी परत ते सांगेल भाऊ, मला 2-3 रेज माहिती आहेत. एक पॅरलल घे जो पास होतो फोकसमधून, एक घेऊन घे फोकसवाला, फोकसमधून हा कुठं मीट होतोय बघ, हा एक. अरे यार शिट, थांबा एक सेकंड, एक सेकंड, सॉरी हा एक घेतला कॉन्केव्ह मिरर, ठीक आहे. ही आपली लाईन, पोल इथं आहे, फोकस इथं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. ऑब्जेक्ट आहे बिटवीन पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. बोला इमेज कुठं तयार होईल. मग मी परत काय सांगेल की भाऊ मला व्हिडिओ ना 1.5 वर बघा थोडं, चालेल तुमचा टाइम वाचेल. मला इमेज तिथं बनवता येते जिथून रिफ्लेक्टेड रेज मीट होतात. मग मला 2 रेज माहिती आहे. पॅरलल घ्या, हा भाऊ जातो फोकसमध्ये, एक फोकसमधून काढा तर हा मीट होतो इथं. तर इमेज कुठं तयार होईल सर, इमेज ह्या पॉईंटला तयार होईल सर. आता इमेजची साईज इमानदारीत सांगा, साईज मोठी आहे का नाही. हां सर मोठी आहे. मग आपण इथं लिहू की बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस, इमेज कुठं बनली, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. साईज कशी आहे, लार्ज आहे सर, लार्ज. मॅग्निफाईड पण लिहिता याच्यात बुकमध्ये, मॅग्निफाईड. आणि कशी आहे, रियल अँड इन्व्हर्टेड. बघा परत साईज इन्क्रीज झाली. आता नेक्स्ट पॉईंट, अजून जवळ जाऊ, मजा येतोय, अजून जवळ जाऊ, पुरा मजा घ्या जिंदगीच्या.
ही आपली लाईन, अरे यार ही आपली लाईन, इथं आहे पोल, इथं आहे फोकस, इथं आहे सेंटर ऑफ कर्वेचर. आता कोणता पॉईंट येईल मला तुम्ही सांगा विचार करून की सर जवळ येत 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 आता येऊन गेलो आपण फोकसवर. किती मिनिट झाले सर? काही नाही, बस मग 2च मिनिटात. आता फोकसवर उभे. आता काय होईल? आता सिच्युएशन क्रिटिकल आहे. एक रे घ्या पॅरेलल, ठीक आहे सर, ती चालली गेली फोकसमधून. दुसरी रे कोणती घेणार हा मोठा प्रश्न आहे. मी सांगतो एक रूल आठवा, याद करो वो दिन जिस दिन मैंने कहा था कि अगर इंसिडेंट रे, इफ इंसिडेंट रे passes through the center of curvature then the reflected ray will follow the same path. म्हणजे जर इन्सिडेंट रे सपोज ह्या पाथमध्ये इथून एक इन्सिडेंट रे जाते, बरोबर आहे, आणि ती लाईन जर एक्झॅक्ट सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होते तर मिरर काय सांगेल की ही रे कुठून येते? सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर वरून जी रे येते ती सर रिटर्न चालली जाते सेम पाथ विदाउट चेंजिंग इट्स पाथ, ट्रेसेस सेम पाथ असं बोलतो आपण. मग हे दोघी रेज होऊन गेले पॅरलल. मग हे पॅरलल रेज आपण काय म्हणतो की सर हे इन्फिनिटीवर मीट होतील आणि खूप मोठी इमेज तयार होईल याची. पॅरलल रेज कुठे मीट होतील? इथं इन्फिनिटीवर. मग हा पॉईंट असा आहे की ॲट फोकस जर ऑब्जेक्ट राहिली तर ॲट इन्फिनिटीवर इमेज तयार होते आणि व्हेरी लार्ज इमेज, हायली मॅग्निफाईड बोला, आणि रिअल अँड इन्व्हर्टेड. बरोबर. तुम्ही म्हटले सर मजा येतोय, अजून जवळ जाऊ द्या, मला काही प्रॉब्लेम. अजून जवळ गेलो, पोल, फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर. तुम्ही इथे उभे राहून गेले, तुम्ही इथं उभे या पॉईंटवर. तुम्ही मला सांगा सर आता इमेज कुठं होईल तयार? मी विचारलं कोणत्या पॉईंटवर उभे? सर आम्ही बिटवीन पोल अँड फोकस आहे. कुठे आहे? बिटवीन पोल अँड फोकस. हा क्रिटिकल पॉईंट आहे, बिटवीन पोल अँड फोकस. सांगा सर कुठे इमेज तयार होईल? बघा पहिली लाईन आपण घेतली पॅरलल, कोणतं घेतो यार, हां रेड, सॉरी. पॅरलल घ्या, तो चालला गेला फोकसमधून. दुसरा कोणता घेतात? सर एक घ्या सेंटर ऑफ कर्वेचरवाला, ठीक आहे. हा मिररला थोडा मी ॲडजस्ट करून घेतो मोठा, बोला सेंटर ऑफ कर्वेचरवाला. सर आता काय होतंय, हे जे रेज आहेत, सॉरी ना, हे जे रेज आहेत हे डायव्हर्जिंग रेज आहेत. हे जिंदगीमध्ये कधी मीट होत नाही. हे दोघी पॅरलल नाही आहे. हे थोडं ड्रॉ करायला प्रॉब्लेम झाला, ॲडजस्ट करा. पॅरलल नाही आहे, हे रेज इन्फिनिटीवर पण मीट होणार नाही. हे रिअलमध्ये कधी मीटच होणार नाही. पण एक पॉईंट आहे बॅक साईडला जे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल की सर बॅक साईडला ना एक पॉईंट आहे, तिथं हे मीट होत आहेत. कुठं चेक करा, हां सर इथं. तर इथं इमेज तयार होईल ऑब्जेक्टची, ही वाली इमेज. मग हे रेज तर फ्रंट साईडला मीट नाही झाले, रिअलमध्ये बॅक साईडला मीट होत आहेत. तर ही इमेज कशी आहे? व्हर्च्युअल आहे सर, अँड सरळ दिसते ना. ही इमेज कशी होती मला सांगा? ही इमेज इन्व्हर्टेड, ही इमेज इन्व्हर्टेड, ही इमेज इन्व्हर्टेड. तर ही इमेज कशी राहील? लार्ज तर राहीलच, व्हर्च्युअल अँड इरेक्ट राहील. इरेक्ट म्हणजे सरळ आणि व्हर्च्युअल म्हणजे बॅक साईडला रेज मीट होत आहेत, स्क्रीनवर भेटणार नाही इमेज. आणि कुठं बनणार आहे ही? बिहाइंड द मिरर. आता एका मिनिटात सांगतो लर्न कसं करायचं आहे बघा. ॲट इन्फिनिटी, ॲट फोकस. फोकस आणि इन्फिनिटीचं रिलेशन आहे. तुम्ही मला विचारलं सर ऑब्जेक्ट फोकसवर आहे, ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर आहे, तर मी सांगेल इमेज फोकसवर बनेल. तुम्ही मला म्हटलं सर ऑब्जेक्ट फोकसवर आहे, तर मी सांगेल इमेज इन्फिनिटीवर बनेल. हे बघा रिलेशन, हे रिलेशन बघा तुम्ही. ॲट इन्फिनिटी, ॲट फोकस, ॲट फोकस, ॲट इन्फिनिटी. सिंपल आहे ना. दोन केसेस तर जागेवर लर्न करून घेतले. जितकी जवळ ऑब्जेक्ट तेवढी मोठी इमेज. ॲट फोकस, सॉरी ॲट इन्फिनिटी, ॲट फोकस, ॲट फोकस, ॲट इन्फिनिटी. आता सेंटर ऑफ कर्वेचर. जर ऑब्जेक्ट बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर आहे तर इमेज बनते बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. जर बियॉन्ड साठी काय वर्ड आहे? बिटवीन. आणि बघा बिटवीनसाठी इथं बनवलं आहे आपण बियॉन्ड. बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस, बियॉन्ड सेंटर. इनवर्स आहे, उलट आहे एकमेकांचं. ॲट साठी ॲट, बियॉन्ड साठी बिटवीन. ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. ॲट वाले 3 केस आहेत. ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, सेम साईज इमेज. ॲट इन्फिनिटी, ॲट फोकस, ॲट फोकस, ॲट इन्फिनिटी. मग तुम्हाला सांगा एक लास्ट वाला सांगतो, बाकी राहिलं हे
बिटवीन पोल अँड फोकस. सर ही स्पेशल केस आहे. ही केस का स्पेशल आहे? कारण की याच्यामध्येच एक इमेज तयार होते व्हर्च्युअल अँड इरेक्ट. कशी इमेज तयार होते? व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आणि बाकी सगळ्या ठिकाणी कशी इमेज तयार होते? रियल अँड इन्व्हर्टेड. समजला हा बॉक्स कसं काय बनवायचा आहे? ऍट वाल्या 3 केस, बिटवीन साठी बियॉन्ड, बियॉन्ड साठी बिटवीन, आणि एक आहे तुमची बिटवीन पोल अँड फोकस ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज बनते. तर हा बॉक्स तुम्हाला बनवता यायला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स मिरर. 2च केस राहतील त्याच्यात आणि नंतर आपण स्टार्ट करू मिरर फॉर्म्युला.